नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 15 एप्रिल 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. आजच्या दिवशी मैत्री तुटण्याची शक्यता असल्यामुळे सावध राहा. व्यावसायिक भागीदार चांगला आधार देतील आणि तुम्ही दोघे मिळून प्रलंबित कामे पूर्ण कराल. जीवनाचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला आपल्या मित्रांनाही वेळ देणे गरजेचे आहे. जर तुम्ही समाजापासून दूर राहाल तर गरज पडल्यास तुमच्या सोबतही कुणीच नसेल. तुमचा जोडीदार तुमच्याबद्दल काही अप्रिय गोष्टींचा उल्लेख करेल. आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा, आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. तुमचा शेजारी आज तुमच्याकडून धन उधार मागण्यास येऊ शकतो. तुम्ही त्यांना धन देण्यापूर्वी त्याची विश्वसनीयता जाणून घ्या, अथवा धनहानी होऊ शकते. आपल्या जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी करावी लागेल आणि वैद्यकीय मदतीची गरजही भासेल. उपाय: सोन्याची चेन घातल्याने आरोग्यासाठी चांगले राहील. वृषभ राशी. आजच्या दिवशी प्रेमात पडल्यामुळे एखाद्या पवित्र घटनेचा अनादर ठरू शकतो, त्यामुळे काळजी घ्या. जर तुम्हाला कार्यक्षेत्रात उत्तम करण्याची इच्छा आहे तर आपल्या कामात आधुनिकता आणण्याचा प्रयत्न करा. सोबतच तुम्ही नवीन टेक्नॉलॉजीने अपडेटेड राहा. जी गोष्ट तुमच्यासाठी आवश्यक नाही त्यावर तुमचा अधिक वेळ घालवू शकता. गैरसमजात वाईट काळ गेल्यानंतर आजच्या दिवशी संध्याकाळी तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाचा वर्षाव होईल. बोलण्यापूर्वी 2 वेळा विचार करा. तुमच्या बोलण्यामुळे अनावधानाने कुणाच्या तरी भावना दुखावल्या जातील. धन तुमच्यासाठी गरजेचे आहे, परंतु धनाला घेऊन इतके गंभीर होऊ नका की आपल्या नात्यालाच खराब कराल. जुन्या ओळखी आणि संबंधांना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस. उपाय: व्यावसायिक आयुष्य समृद्ध करण्यासाठी गरजू लोकांना मदत करा. मिथुन राशी. कार्यालयीन काम फत्ते होईल, कारण सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही 100% सहकार्य तुम्हाला मिळेल. जर तुमच्या व्यस्त दिनचर्येनंतरही आपल्यासाठी वेळ मिळत आहे तर तुम्ही या वेळेचा सदुपयोग करणे शिकले पाहिजे. असे करून आपल्या भविष्याला तुम्ही सुधारू शकता. सोशलाइज होण्याची भीती तुम्हाला उदास करेल. तुमच्या आत्मसन्मानाला प्रोत्साहन देऊन ही चिंता नाहीशी करा. तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. मुलांनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे आणि भविष्याची योजना करण्याची गरज आहे. उपाय: आर्थिक स्थितीला चांगले बनवण्यासाठी भुऱ्या रंगाचा कुत्रा पाळा. कर्क राशी.
आपणास आनंदी ठेवण्यासाठी पालक आणि मित्र त्यांच्या परीने प्रयत्न करतील. तुमच्या आयुष्यापेक्षाही तुम्ही ज्या व्यक्तीवर अधिक प्रेम करतात ती व्यक्ती भेटेल. आपल्या व्यवसायाने शिक्षणाचा कोणाला तरी फायदा होईल. आज आपल्या प्रेमीसोबत वेळ घालवू शकाल आणि त्यांच्या समोर आपल्या गोष्टींना व्यक्त करू शकाल. आज तुमच्या जोडीदाराकडून तुमच्याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे असे दिसते. थोडासा व्यायाम करून तुमचा आजचा दिवस सुरू करा, त्यामुळे तुमचे तुम्हालाच चांगले वाटेल. दररोज अशा प्रकारे दिवसाची सुरुवात करा. आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैशाची बचत करण्याला घेऊन काही सल्ला घेऊ शकता आणि त्या सल्ल्याला आयुष्यात महत्त्वही देऊ शकता. उपाय: खिशामध्ये तांब्याचा शिक्का ठेवणे तुमच्या नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदेशीर राहील. सिंह राशी. तोलामोलाच्या व्यक्तीशी व्यवहार करताना आपण आज आत्मसात केलेले अधिकात अधिक ज्ञान तुमच्या व्यक्तिमत्वाला वेगळीच धार देईल. एकदम निष्कर्ष काढला आणि अनावश्यक कृती केल्यास त्रासदायक ठरू शकेल. तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भुत काम करून जाईल, जे अविस्मरणीय असेल. निसर्गाने आपल्याला लक्षणीय असा आत्मविश्वास आणि बुद्धिमत्तेचे दान दिले आहे, त्याचा उत्तम वापर करा. दिवसभर जरी तुम्ही धन कमावण्यासाठी प्रयत्न करत असाल, परंतु संध्याकाळी तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा. उपाय: पांढऱ्या गाईला पोळी खाऊ घाला, याने आरोग्य चांगले राहील. कन्या राशी. तरुणाईचा सहभाग असणाऱ्या उपक्रमात स्वतःला गुंतवण्यासाठी चांगली वेळ आहे. कामाचा डोंगर असला तरी मित्रमंडळीमध्ये मिसळणे याचाच अंमल तुमच्या मनावर राहील. तुमचा विश्वास वाढत आहे आणि प्रगती होणे अपरिहार्य ठरेल. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडेल. तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. समाधानी आयुष्यासाठी आपल्या मनाचा कणखरपणा सुधारा. जे लोक आतापर्यंत पैशाचा विचार न करता खर्च करत होते, त्यांना आज पैशाची अधिक आवश्यकता पडू शकते आणि आज तुम्हाला समजेल की पैशाची आपल्या जीवनात काय किंमत असते. उपाय: आर्थिक स्थितीला चांगले बनवण्यासाठी तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी प्या. तूळ राशी. घरातील प्रलंबित कामं आज तुमचा बराच वेळ खातील. प्रियजनांसोबत मेणबत्तीच्या प्रकाशात अन्न सेवनाचा आनंद लुटा. तुमच्याकडे नेतृत्व गुण आहेत आणि लोकांच्या गरजा समजून घेण्याची संवेदनशीलता आहे. तुमच्या मनातील खऱ्या भावना प्रकट करा आणि परिस्थिती तुमच्या बाजूने वळवाल आणि लोकांची मने जिंकून घ्याल. अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा दिवस.
आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल. आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा. आध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात. त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडविण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाशमार्ग दाखवेल. अनपेक्षित बिलामुळे आर्थिक बोजा वाढेल. उपाय: कोणत्याही शुभ कार्यक्रमासाठी समस्या निर्माण करणे, जसे की विवाहात शुक्र दुर्बल होईल. स्थिर आणि सुरक्षित आर्थिक स्थितीसाठी अशा कृत्यापासून दूर राहा. वृश्चिक राशी. भागीदारीतील व्यवसायाची संधी चांगली वाटेल, पण सर्व बाबींची स्पष्टता असणे गरजेचे आहे. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा. कलात्मक काम तुम्हाला आराम मिळवून देईल. दुसऱ्यांच्या शब्दावर विसंबून तुम्ही गुंतवणूक केली तर आज आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. दूरवर राहणारे नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधतील. एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या प्रेमी जीवनात आनंद आणाल. उपाय: चांगले आर्थिक जीवन राखण्यासाठी थोडेसे बासमती तांदूळ आणि चांदी लॉकरमध्ये ठेवा. धनुराशी. हा दिवस उत्तम दिवसापैकी एक असेल. आजच्या दिवशी तुम्ही चांगले प्लॅन भविष्यासाठी बनवू शकता, परंतु संध्याकाळच्या वेळी कोणी दूरच्या नातेवाईकाचे घरात येण्याने तुमचा सर्व प्लॅन बिघडू शकतो. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज एक चांगली बातमी मिळेल. तुमच्यातील मूल जागे होईल आणि तुम्ही एकदम खेळीमेळीच्या मूडमध्ये जाल. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला तुमची प्रलंबित देणी आणि बिले देण्यास उपयोगी ठरतील. नातेवाईक मित्रमंडळी अचानक तुमच्या घरी अवतरतील आणि धमाल उडवून देतील. पूर्वी केलेल्या चुका माफ करून आणि आनंद देऊन तुम्ही तुमचे जीवन जगाल. नव्या तंत्राचा आणि कौशल्याचा वापर हा बदलत्या काळाशी जुळवून घेण्यासाठी महत्त्वाचा आहे. उपाय: आपल्या प्रियकर सोबत गरीब आणि तरुण मुलींना चॉकलेट वितरित करून चांगले संबंध ठेवा. मकर राशी. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ. अतिशय क्षुल्लक कारणावरून प्रिय व्यक्तीसोबतचे संबंध तणावाचे बनतील. धाडसाने उचललेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. खरेदी मोहीम आणि अन्य कामकाज यातच तुमचा दिवसभरातील भरपूर वेळ खर्च होईल. तुमचा जोडीदार आज गरज असताना कदाचित तुमच्या कुटुंबियांपेक्षा तिच्या कुटुंबियांची अधिक काळजी घेईल आणि त्यांनाच जास्त महत्त्व देईल. अनावश्यक घटनांची चर्चा करण्यात वेळ आणि ऊर्जा वाया घालवू नका. एक लक्षात ठेवा, वादविवाद चर्चामधून काहीही हाती लागत नाही तर काहीतरी हरवतेच.
नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरूप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. उपाय: माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. कुंभ राशी. आजचा दिवस अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. विना कुठल्या पूर्वसूचनेने आज तुमचा कोणी नातेवाईक तुमच्या घरी येऊ शकतो, ज्यामुळे तुमचा किमती वेळ त्यांची खातिरदारी करण्यात व्यतीत होऊ शकतो. आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. नोकरी पेशाने जोडलेल्या लोकांना आज धनाची खूप आवश्यकता असेल, परंतु आधी केलेल्या व्यर्थ खर्चाच्या कारणाने त्यांच्याजवळ पर्याप्त धन नसेल. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत, कारण आजचा दिवस तुमच्यासाठी भला आहे. उपाय: आपल्या सख्ख्या भावासाठी मनामध्ये वाईट ठेवू नका आणि अपशब्द बोलण्यापासून सावध राहणे आर्थिक स्थितीसाठी शुभ असेल. मीन राशी. कामाच्या अधिकतेच्या व्यतिरिक्त आज कार्यक्षेत्रात तुमच्यात ऊर्जा पाहिली जाऊ शकते. आज तुम्ही दिलेल्या कामाला ठरलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण करू शकता. तुम्ही रिकाम्या वेळेत आपल्या आवडीचे काम करणे पसंत कराल. आजही तुम्ही असेच काही काम करण्याचा विचार कराल, परंतु कुठल्या व्यक्तीच्या घरात येण्याने तुमचा हा प्लॅन यशस्वी होऊ शकणार नाही. वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण या सगळ्यांना तुम्ही पुरून उराल. आपल्या जीवनसाथी सोबत धन संबंधित कुठल्या गोष्टीला घेऊन आज तुमचा वाद होऊ शकतो. तथापि आपल्या शांत स्वभावाने तुम्ही सर्व काही ठीक कराल. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. तुमची कृती प्रेमापोटी असू देत आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. मत्सर करू नका. जे लोक तुमच्या प्रेमीपासून दूर राहतात, त्यांना आज आपल्या प्रेमाची आठवण त्रास देऊ शकते. उपाय: वडाच्या झाडावर दूध अर्पण करा आणि आपल्या आरोग्यामध्ये चांगल्या गोष्टी आणण्यासाठी डोक्यावर झाडाजवळच्या ओल्या मातीचा टिळा लावा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.